आहे आणि हे ज्वारीचं ताट म्हणतात मराठी भाषेत, शुद्ध मराठीत. तर हे ताट म्हणजे काय, हे बघू शकता ज्वारीचे दाणे आहे त्याच्यावरती, हे तुम्हाला दिसत असतील. हे गाईज गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू न्यू ब्लॉग. नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर शेतात निघालेलो आपण आणि इकडे बघू शकताय आज थोडं सामान न्यायचं होतं, त्यासाठी गाडी घेऊन निघालेलो. पण गाडी ब्रेकडाऊन झालेलं आहे थोडंसं, त्यासाठी मेकॅनिक बोलवलेलं आहे. तर त्याच्या आधी थोडं आपण बोरवेलचं जे काम केलं होतं ते कशा पद्धतीने झालं बघू, कारण की बोरवेल तर चालू झालेलं आहे आणि त्याचा यूज पण केलेला आहे आपण चांगल्या पद्धतीने. तर इकडे बघू शकताय हा हायवे आहे पुणे सोलापूर, त्याच्या मध्यभागीच आता बोर गेलेलं आहे आपलं, कारण की इथं ब्रिजचं काम चालू होतं आहे. तर इथं थोडंसं बघू शकता निशाणी करून ठेवले, जे की हे सामान ते उचलून येतील तेव्हा ह्यांना समजावं की इथं बोरवेल आहे, जास्त ह्यांनी डीक करू नये इथं, त्यासाठी आपण इथं मार्किंग करून ठेवलेलं आहे. तर काही आपल्या शेतामध्ये आज थोडंसं वेगळ्या पद्धतीचं काम चालू आहे, जे की एअर वॉल बसवायचं असतं. एअर वॉल म्हणजे काय, जे आपले पाईपलाईन गेले असते, एक्झाम्पल इथं बघू शकता हे काळा पाईप गेलेला आहे. तर जे आपले मोठी पाईपलाईन असते नदीवरून विहिरीवरून आणलेले असते, तर लॉंग रन असेल तर आपल्याला एअर वॉल काढावं लागतं, जेणेकरून एअर बाहेर पास झाली पाहिजे. त्यासाठी आपण एअर वॉल काढलेले असतात. तर ते एअर वॉल थोडासा खराब झालेला आहे, जे की तुम्ही आधीच्या व्लॉगमध्ये बघितलं असेल. आपलं लिकेज झालेली म्हणून त्यांनी तक्रार केली होती आपल्याकडे, ज्यांच्या घरातून पाणी लिकेज होत होतं, पण ते आपल्या पाईपलाईनचं नव्हतं, त्यांचं मिसअंडरस्टँडिंग झालं होतं, जे की त्यांच्या पाण्याच्या टाकीमधूनच ते हळूहळू लिकेज होतं, त्याच्यामुळे त्यांच्या घरात पाणी येत होतं. तर तिथेच आपला एक एअर वॉल होता, जे की आपल्याला नीट करायचं आहे, कारण की आता आपण दोन्ही मोटर चालू केलेले आहेत. तुम्ही बघितलं असेल आपल्या शेततळ्यामध्ये एकच मोटर चालू होती, जे की शेततळं खूप खाली गेल्यामुळं आता आपण दोन्ही मोटर चालू केलेल्या आहेत विहिरीवरच्या. तर त्याचा एअर वॉल बसवण्याचं काम चालू आहे. बाकी मग काल बघितलं तुम्ही कांद्यावरचे फवारणी झाले आपल्या, तसं सीताफळ आता पण शेवट झाला आता. तर आता त्याला तानावर सोडायचं आहे, म्हणजे पाणी द्यायचं नाही काय नाही. त्याच्यावरचा एक डिटेलमधला व्हिडिओ आपण घेऊन येऊया, जसं की आपल्या लर्निंग स्टेजमध्ये जेवढं आपण शिकलो आहे त्याच्या बेसिसवर, आणि बाकीचं मग आपले जे ज्येष्ठ असतात, जे ह्यातले तज्ज्ञ असतात, त्यांच्याकडनं आपण थोडीशी माहिती घेऊन, आपले गुलाबभाई असतील त्यांच्याकडून जाणून घेऊन आता ह्याच्या पुढची प्रोसेस काय याच्यावरचा डिटेलमधला व्हिडिओ घेऊन येऊ आपण. तर थोडंसं मेकॅनिक येत आहे, त्याचा आपण वेट करतोय. ते आल्यानंतर मग बघू आपण, शेतात जायचा प्लॅन आहे आपला. सतरा वर्षापासून सोबत आहे आपलं, कधीही काय झालेलं नाही. हे बारीक सारीक होत असतात, कारण की डिझेलचा जो फिल्टर असतो, जिथं डिझेल इंजिनला पुरवलं जातं, तिथं थोडंसं प्रॉब्लेम घाण अडकले की असं प्रॉब्लेम होतात, त्याच्यामुळं स्टार्टर बसत नाही सध्या. तर मेकॅनिक येत आहेत, जे की मोहोळपासून आपलं जास्त अंतरावर नसल्यामुळं त्यांना इझी आहे येणं जाणं, त्याच्यामुळं येतात आणि ते चांगले आहेत. आपण खूप वर्षापासून त्यांच्याकडे सर्व्हिसिंग करतो गाडी, जसं की आपण गाडी घेतल्यापासून थोडक्यात म्हणा एक साधारणतः 5-10 ते 12 वर्ष झाले असेल आपण त्यांच्याकडेच करतो आहे काम, जेणेकरून ट्रस्टवर्दी आहेत ते, आणि खूप वर्षापासून करत असल्यामुळे त्यांना पण माहिती आहे बाकीचे गाडीचे काय प्रॉब्लेम असतात काय नाही, त्याच्यामुळे आपण डोळे दाखवून त्यांच्यावर विश्वास ठेवू शकतो. तर तेच येत आहेत सध्या, ते आल्यानंतर गाडी नीट होईल आपली, मग शेतात जाऊ आणि बघू आता ते एअर वॉलचं काम काय आहे, कारण की आपल्याला शेततळ भरून घ्यायचं आहे. पाण्याची लेवल खूप खाली गेली होती आपल्या, त्यासाठी पाईपलाईन व्यवस्थित करून नदीवरच्या पण मोटर आपल्याला चालू करायचे आहेत, कारण की आता बघू शकताय पावसाळा आता संपून गेलेला आहे, हिवाळा निम्मा होत आलेला आहे, डिसेंबर महिना संपला, आता नवीन वर्ष चालू होईल. आणि त्याच्यानंतर आपल्याला ऊस लागवड करायची आहे. ऊसाला बऱ्यापैकी पाणी लागतं, त्यासाठी पाण्याचं नियोजन करावं लागेल. तर बघू आता शेततळं पण आपलं जास्त आपल्याला फुल भरता येत नाही, कारण की त्याचं पण वय जास्त झालेलं आहे आणि त्याचा कागद जो असतो तो खराब झालेला आहे, जो की वरचा असतो. खाली जो पाणी येतो त्याला काही नाही झालेलं, पण जो वरचा असतो त्याला उन्हामुळे तळून तो खराब झालेला आहे आणि ठिकठिकाणी त्याला वेज पडलेले आहेत, त्यासाठी आपण ते फुल भरू शकत नाही. तर जेवढं आपल्याला मॅक्झिमम भरता येईल तेवढं आपण भरणार आहे. त्यासाठी जे पाण्याच्या मोटर्स असतील त्या नीट करून चालू करू आपण. तर हळूहळू तुम्हाला अपडेट मिळतीलच. त्यासाठी चॅनलला नवीन असाल तर तुम्ही जरूर सबस्क्राईब करा आणि या जर्नीमध्ये सहभाग घ्या. आणि तुमचे काय सजेशन असतील तर अवश्य तुम्ही कमेंट बॉक्समध्ये किंवा आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती तुम्ही सांगू शकता, त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे. तिकडे बघू शकता आपला जो ऑर्गॅनिक भाजीपाल्याचा प्लॉट आहे, त्याच्यामध्ये खुरपणीचं काम चालू आहे, जे की गवत आलेलं होतं, कारण की याच्यावरती आपण कोणतंच औषध फवारत नाही, जे की तणनाशक असेल काय असेल, कारण की आपल्याला कोणतं औषधाचा यूजच करायचा नाही याच्यामध्ये. तर ते सध्या खुरपायचं काम चालू आहे, तर बघू शकता. आणि इथं थोडे घरी खाण्यासाठी गाजराचं बी टाकलं होतं, पण प्रॉब्लेम असा झाला की हे भेगा दिसत असतील तुम्हाला, हे पडलेलं आहे, त्याच्यामुळं काय झालं, आपण पाणी सोडलेलं होतं ते पूर्णपणे भेगामध्ये गेलं आणि बरेचसं बी त्याच्यामध्ये वाहून गेलं. आणि जे राहिले ते आता बघू शकता असं इथं उगून येते, हे बघू शकता समोर,
असं आलेलं आहे चांगल्या पद्धतीने उकून. तर बघू, ह्याला पाणी जास्त गाजराला दिलं तर ते त्याचा गोडपणा कमी होतं, त्याच्यामुळे जेवढं कमी पाणी देता येईल तेवढं आपण द्यायचा प्रयत्न करू. आणि इकडं मेथीची भाजी आहे आपली, वांगी पण आहेत आणि वांग्याला फुलं लागलेले आहेत, जे की प्रमाण थोडंसं कमी आहे पण ठीक आहे, कारण की ऑर्गॅनिक आहे, याला आपण दुसरं काय घालू शकत नाही. त्याचं फळ उत्पादन वाढवण्यासाठी जेवढं नैसर्गिक पद्धतीने येईल, शेणखतावर येईल तेवढं आपण घेण्याचा प्रयत्न करतो आहे. बाकी हे मेथीचं बी धरलेलं आहे आपण, कारण की मेथी आता जुने झालेलं आहे आणि त्याला अशा पद्धतीने त्याचं बी तयार होतं, जे की धन म्हणतो आपण. ते बघू शकता इथं. हे नंतर आपण वाळवून तेच बी त्याला इथं वापरतो आपण घरी खाण्यासाठी. आणि बाकी इकडं बघितलं तर टोमॅटोमध्ये एकदम चांगल्या पद्धतीने आलेलं आहे, जे की बांधायचं होतं पण थोडासा प्रॉब्लेम आलेला, त्याला तसंच ठेवलं. चांगल्या पद्धतीने आलेलं आहे टोमॅटो. इकडं मिरच्या खुरपण्याचं काम चालू आहे, जे की आपल्या शेतातीलच आहे त्या. बाकी मग ओव्हरऑल बघितलं तरी चांगल्या पद्धतीने आलेलं आहे. बाकी इकडं प्लॅन आहे लावायचा आता. हे बोरवेल वाचल्यामुळं आपला इथला पाण्याचा प्रश्न मिटला, कारण की इथं उन्हाळ्यामध्ये पाणी खूप कमी प्रमाणात असतं पिण्यासाठी. आपल्याला पुरतं पाणी, पण असं जास्त शेतीसाठी आपण वापरू शकत नाही. त्याच्यामुळेच हे पेरूची बाग आहे ती अशा पद्धतीने राहिलेली आहे, जे की आपण त्याला व्यवस्थित पद्धतीने सांभाळ करू शकत नाही. तर आता यावर्षी चांगला पाऊस काळ आहे, पाणी आहे, बोरवेल आपलं वाचलं आहे, त्याच्यामुळे प्लॅनिंग आहे मार्चमध्ये कट घ्यायचा ह्याचा. तर बघू आता यावर्षी चांगल्या पद्धतीने त्याचा सांभाळ करू. आता इथून पुढे त्याला पण तानावर सोडायचं आहे. तानावर काय हे तुम्हाला माहीतच असेल, जर तुम्ही व्हिडिओ आधीपासून बघत असाल तर तुम्हाला नक्की समजून जाईल. सीताफळाप्रमाणे याला पण तानावर सोडून देऊन याचं पण कट करायचं आहे आपल्याला नंतर. आणि पुढच्या वर्षी याला नक्कीच आपण फळ घेणार आहे आणि त्याचा उत्पादन काढण्याचा प्रयत्न करणार आहे. तर बघू कशा गोष्टी काय होतात, कारण की प्लॅनिंग तर करतो आपण, पण ते एक्झिक्यूट कशा पद्धतीने होते हे आपल्याला झाल्यानंतरच कळेल. तर काही समोर बघू शकता, हे जे रस्ते सुपरवायझर असतील, इंजिनियर असतील, ते आलेले आहेत आपल्या बोरवेलपाशी. आणि लग बाय चान्स आपण इथंच आहे. तर बघू आता ते काय म्हणतात, कसा विषय आहे. आणि ते हरियाणाचे आहेत, त्यांची बोलण्याची भाषा म्हणतात भाऊजी ये करना पडेगा आपको, भाऊजी वो करना पडेगा. तर देखते क्या क्या होता है क्या नहीं, उनको ज़रा पूछते हैं हम. थोड़ा सा जाली बनाकर पैक कर देना है. और एक माल लाइन है यहाँ पर आएगा, मेरे को लग रहा है यहाँ पर आएगा, ठीक है ना. तो मेरे को प्रॉब्लम क्रिएट ना हो, इस वजह से जाली बांध के उसको कर देना है. और इसको बचाना भी है, ये सब हटा देना, ये सब निकाल देना. ये सिर्फ निशानी के लिए लगा है ये सिर्फ निशानी के लिए लगा है पाइप, बाकी कुछ दिक्कत नहीं है. इधर स्लोप है ना उसका, इधर में नीचे डाउन, क्योंकि इसको ये इस वजह से दिया गया है कि यहाँ पर जो गांव वाले जो भी है वो रास्ता है. हाँ. तो वो अंडरपास इसलिए ज़रूरत होता है, कभी भी मेरे को काम करना पड़े तो मेरे को ये होगा ना. हाँ. सेकंड थिंग आपका पब्लिक ट्रांसपोर्ट का हाँ. मान कर कि यहाँ पर कुछ भी हादसा हो सकता है, क्योंकि आप ये NH65 है. हाँ, 65. NH का ये हो गया अभी मिनिमम स्पीड हो चुका है 120 किलोमीटर. 120 यस. मिनिमम, मैक्सिमम जितना चला सके चला लो. एक्सप्रेस वे में तो आप 80 में चला नहीं पाएंगे, क्योंकि कोई आकर पीछे से मार देगा. ठीक है, मिलते हैं. ठीक है सर, ओके, थँक्यू, बाय. बाय. तर गाईज बोरवेल ते वाचलेलं आहे आणि लोड डायव्हर्जन करण्यासाठी ते वरती जे आपण बांधकाम करताना आपलं स्लॅब असतो त्याच्यामध्ये कसं आपण गज असतात आपले स्टीलचे रॉड असतात, ते कसं आपण जाळी तयार करतो तसं जाळी करून ते लोड डायव्हर्जन करणार आहे. ज्याच्या काय होईल, आपल्या बोरवेलवरती असं लोड येणार नाही आणि त्याचं नुकसान काय होणार नाही, एवढी सुद्धा त्यांनी काळजी घेतलेली आहे. आणि बाकी काय पाहिजे आपल्याला अजून. ठीक आहे, आता नशिबानं आपल्या जेवढे दिवस चालेल तेवढे दिवस चालेल, कारण की पाण्याचं खूप इथं सध्या ठीक आहे, पण इन फ्युचर आपण काही सांगू शकत नाही. पावसाळा लांबला गेला, अलिनो लानिनो याचा काही इफेक्ट झाला तर त्याच्यामुळं पाऊस लांबतो आपल्याकडे. साधारणतः जूनमध्ये आपल्या केरळमध्ये येतो, केरळमधून नंतर पुढे 7 जून ते 10 जून मुंबई, त्यानंतर मग असं कोकणातून आपल्या इकडे सोलापूरमध्ये येतो. त्याच्यामुळं पाण्याचं काही सांगता येत नाही किती दिवस टिकेल काय होईल. त्यासाठी जेवढे रिसोर्सेस आहेत आपले
ते वाचले गेले पाहिजे, त्यासाठीच आपला प्रयत्न होता आणि तो सक्सेसफुल ठरलेला आहे. इकडं आपलं घर आहे आणि घराजवळ थोडं थांबलेलं आहे, ते मेकॅनिक येत आहे. तर आपल्या शेजारीच ज्वारी आहे. तर हुरडा तुम्हाला आय थिंक माहीत असेल. तर आपण यावर्षी प्लॅनिंग करतोय हुरडा पार्टीचं, जे की तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये बघायला भेटेल आणि खूप छान असतं. हुरडा म्हणजे काय असं बेसिकली तुम्हाला थोडं सांगतो. तर इकडं बघू शकता हे ज्वारी आहे आणि हे ज्वारी ताट म्हणतात मराठी भाषेत, शुद्ध मराठीत. तर हे ताट म्हणजे काय, हे बघू शकता ज्वारीचे दाणे आहे त्याच्यावरती, हे तुम्हाला दिसत असतील. एक सेकंड ब्लर होते थोडंसं. अरे भाई क्या हो रहा है. हां, तर गाईज समोर बघू शकताय तुम्ही, हे जे ज्वारीचे दाणे दिसत आहेत तुम्हाला, हे आता एकदम कोवळे आहेत, भरलेले नाहीत. जेव्हा पूर्णपणे ज्वारी भरते तेव्हा ते आपण जे जळून आणतो ज्वारी त्या टाईपमध्ये होते, पूर्णपणे वाळलेले असते, तेव्हा ते त्याला आपण त्याची भाकरी बनवू शकतो. तर जेव्हा ही कोवळ्या अवस्थेत असते, थोडेसे मिडियम दाणे भरलेले असते, तेव्हा आपण ते काय करतो, आगीमध्ये भाजतो याला आणि चोळून हुरडा खातो आपण. तर ते व्हिडिओमध्ये तुम्हाला इन डिटेल कळेल, असं सांगून जास्त समजणार नाही. तर भारी असतं त्याच्यामध्ये. बेसिकली आपण हे ज्वारी चोळल्यानंतर जे दाणे पडतात त्यासोबत खाण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या चटणी असतात, त्या फरसाण असते, शेंगदाणे असतात, बरंचसं काय काय असतं. तर हे आपण दरवर्षी प्लॅनिंग करतो, कारण की ज्या आपले जे क्लोज वन असतं त्यांच्यासोबत करतो, कारण की बॉन्डिंग असेल, रिलेशन आपलं चांगलं राहतं. आणि आंब्याचा सीझन असेल, द्राक्षाचा असेल, हुरडा पार्टी असेल, असं बरेचसे आपण अरेंज करतो आणि तेवढ्या सीझनमध्ये त्याचा आपण लाभ घेतो. अशा गोष्टींचा लाभ घेणं गरजेचं असतं, कारण की हे सीझनमध्ये एकदाच भेटतं, त्यानंतर वर्षभर आपल्याला वेटिंग करावं लागतं. हे गाईज, तर छोटंसं काम होतं ते आपण कंप्लीट करून आत्ता इकडे बघू शकताय आपल्या घरामागं जे आंब्याचं झाड आहे तिथं आलं होतं, कारण की याला आपण इथं बघू शकताय जे खोडाला अळी लागली होती, बघू शकताय तुम्ही इथं, त्याच्यामध्ये आपण औषध सोडलं होतं. तर त्या औषधाचा काही इफेक्ट झाला आहे बघण्यासाठी आलो होतो, कारण की ह्यातून जो भुस्सा पडतो त्याच्यावरून आपल्याला कळतं की अळी त्याच्यामध्ये आहे की नाही. तर खाली तरी काही दिसत नाही सध्या. आणि त्याचबरोबर ह्याला पाणी सोडलं होतं, तर कशा पद्धतीने भिजलंय वगैरे बघत होतो, कारण की तालच आहे मागे, आपण तालीमध्ये पाणी सोडतो, कारण की हे बांधावरती झाड असल्यामुळं ह्याला आळं मोठं करता येत नाही. आणि झाडाची साईज बघता आळ्यामधल्या पाण्याने ह्याला काहीच होणार नाही. त्यासाठी आपण जे बांधात पाणी साठतं, तर बोरचं पाणी डिरेक्टली इथं बघू शकता ह्या पाईपातून आपण आपल्या बांधामध्ये सोडतो आणि इथं बघू शकता अशा पद्धतीने साठतं. आणि त्याच्यामुळे ऑलरेडी असणारच आहे तिथं, त्याच्यामुळं. आणि आता तुरा पण चांगला लागलेला आहे. तुरा म्हणजे जो मोहर आहे बघू शकता तुम्ही, चांगल्या पद्धतीने लागत आहे. त्यासाठी सध्या पाण्याची गरज आहे. आणि ह्या ज्या अळीमुळे थोडंसं झाड सुकल्यावर वाटत होतं, जे तजेलदार पानं पाहिजे ते वाटत नव्हतं, तर आत्ता ते कमी झालेलं आहे. आणि इथं थोडंसं मला डाऊट येतोय की आतमध्ये आहे अळी, कारण की हे जे बघतं ग्लूसारखं आलेलं आहे त्याच्यावरनं डाऊट येतोय. तर बघू, आपण अजून एकदा औषध सोडणार आहे उद्या, त्याच्यानंतर मग आपल्याला समजेल की अळी मेली की नाही. तर थोडंसं आपण जे म्हणतो ना, शेती रिलेटेड काहीतरी जोड व्यवसाय बघितला पाहिजे, काहीतरी केलं पाहिजे, त्याच्या संदर्भातच आपलं थोडंसं सर्चिंग चालू आहे, जे की कंप्लीट होईल. 1 महिना तरी त्याला लागेल, कारण की पूर्णपणे त्याला टाईम द्यायला पाहिजे आणि बारकावे त्यातले जाणून घेतले पाहिजे. तर ते आपण बारकावे जाणून घेतोय. आणि जर कोणी इंटरेस्टेड असेल तर नक्की त्याला माझं जे लर्निंग फेज आहे ते झाल्यानंतर मी नक्कीच गाईड करेल. पण त्याच्यातले जे बारकावे ते मला आधी बघावे लागणार, तर ते बघण्यात चालू आहे. तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे. जे की आपली गाडी ब्रेकडाऊन झाली होती आणि शेतातील थोडं एअरवॉलचं काम होतं आणि बाकी काही टास्क नव्हतं, थोडं पर्सनल काम होतं, ते उरून आत्ता व्हिडिओ आपण चालू केला. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल मी तुमचा मनापासून आभारी आहे. भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत थँक्यू.